हाय फ्रेंड्स, मागच्या लेक्चरला आपण ग्रॅव्हिटेशनमधील युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट जी ची व्हॅल्यू कशी काढायची, त्याचं युनिट कसं फाइंड करायचं, हा पॉईंट आपण मागच्या लेक्चरला पाहिला होता. आज आपण एक अतिशय महत्त्वाचा क्वेश्चन काय बघा. प्रूव्ह दॅट सेंट्रिपिटल फोर्स ॲक्टिंग ऑन द प्लॅनेट from sun is inversely proportional to the square of distance between sun and planet, which is responsible for the circular motion. आता ब्रॅकेटमध्ये राऊंडमध्ये दिले एफ इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द आर स्क्वेअर. हे जे आहे ना, हे देत नाहीत. आपण हे प्रूव्ह करायचं आहे. लक्षात घ्या, आपण हे प्रूव्ह करायचं आहे. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला माहीत आहे की आपण जे एक वर्तुळाकार मार्गाने फिरणारी जी वस्तू पाहिली, त्या वस्तूवर केंद्राच्या दिशेने जे बल प्रयुक्त होते त्याला आपण सेंट्रिपिटल फोर्स म्हणतो. आणि तो फोर्स जो आहे तो 1/r स्क्वेअर इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द 1/r स्क्वेअर हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. समजते का बघा. तर त्यासाठी मी तुम्हाला इथं काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे. पहा, समजा तुम्ही एखादी यम वस्तुमानाची वस्तू एका दोरीला बांधली आणि ती गर 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 अशी फिरवायला सुरुवात केली. फिरत असताना ती युनिफॉर्म मोशननी फिरते आहे. म्हणजे वाक्य पहिलं बघा. लेट सपोज अ प्लॅनेट ऑफ मास यम इज रोटेटिंग अराउंड द सन इन अ सर्क्युलर ऑर्बिट इन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. म्हणजे यम वस्तुमानाचा प्लॅनेट सनच्या सभोवताली युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे एक समान वर्तुळाकार गतीने फिरतो आहे. तेव्हा आता फिरतो याचा अर्थ त्याच्यावर कोणतं तरी बल कार्य करत असलं पाहिजे सेंटरकडून. देन सेंट्रिपिटल फोर्स फ्रॉम द सन म्हटले बघा. देन सेंट्रिपिटल फोर्स फ्रॉम द सन ऑन प्लॅनेट इज एफ इक्वल टू mv²/r. म्हणजे हे त्याच्यावर बल सेंटरच्या दिशेने ॲक्ट होत आहे. Where m is the mass of planet and r be the distance of a planet from sun. मग आता ते वर्तुळाकार दिशेने असं फिरणार आहे. वर्तुळाकार दिशेने फिरणार आहे म्हटलं की त्याचं स्पीड काढताना स्पीड इक्वल टू डिस्टन्स ट्रॅव्हल्ड डिवाइड बाय टाइम टेकन हा फॉर्म्युला आहे. डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय टाइम टेकन. मग डिस्टन्स आता तो सर्क्युलर मार्गाने असा गोलाकार मार्गाने फिरणार आहे. म्हणजे डिस्टन्स ट्रॅव्हल्ड याचा अर्थ त्याचा परिघ, आणि ते परिघाचं सूत्र आहे 2πr. स्पीड मीन्स v, 2πr मीन्स डिस्टन्स ट्रॅव्हल्ड, टाइम टेकन मीन्स t. त्याला पिरियड ऑफ रिव्होल्युशन काल आपण म्हटलेलं आहे. बट आपण आता बघितलं f इक्वल टू mv²/r हा सेंट्रिपिटल फोर्स आहे. आणि मग ही या इक्वेशनमध्ये पुट 1 इक्वेशन 1 ची जी व्ही ची व्हॅल्यू आहे 2πr/t, ती जी व्हॅल्यू आहे ना, ती व्हॅल्यू आपण इथं या 2 मध्ये पुट आउट करणार आहे. मग mv²/r इथं पुट आउट करतो. इथं ह्या व्ही, हे बघा, व्हीची व्हॅल्यू 2πr/t या व्हीच्या ठिकाणी पुट आउट करतो. म्हणजे f इक्वल टू m इंटू ब्रॅकेट 2πr डिवाइडेड बाय 2 डिवाइडेड बाय t ब्रॅकेट स्क्वेअर आणि टोटल डिवाइडेड बाय r. समजते का बघा. आणि मग इथं काय केलं बघा, तर f इक्वल टू m तसाच ह्या ब्रॅकेटचा स्क्वेअर काय झाला 4 2चा स्क्वेअर 4π² r² इथं लिहिले बघा डिवाइडेड बाय टी स्क्वेअर, आणि हा पहिला आर होता तो तसाच इथं पण लिहिलेला आहे. आता इथं मला केपलर्स लॉ वापरायचा आहे. म्हणून मी काय केलं माहिती आहे का, तर इथं r³ यायला पाहिजे आणि इथं r² यायला पाहिजे. मग इथं r³ येण्यासाठी इथं r ने मल्टिप्लाय करायला पाहिजे. मग वर r ने मल्टिप्लाय केलं की न्यूमरेटरला जर r ने मल्टिप्लाय केलं तर डिनॉमिनेटरला सुद्धा r ने मल्टिप्लाय करायला पाहिजे. म्हणून मी काय म्हटलंय, मल्टिप्लाय बाय r ऑन बोथ साइड. आलं का लक्षात. देअरफॉर मग इथं मल्टिप्लाय केलं बाय f इक्वल टू m इंटू 4
एम इंटू इथं एम पुढे घेतलाय बघा, आणि हा जो फॉर्म्युला इथं घेतला 4m पाय स्क्वेअर आर क्यूब बाय टी स्क्वेअर बाजूला काढला, आणि इथं इथं आरने मल्टिप्लाय केला आर क्यूब झाला, आणि इथं आरने मल्टिप्लाय केला की आर स्क्वेअर झाला. आलं का लक्षात? आणि मग ही समजलं की इक्वेशन बघा, इथं इथं आरने मल्टिप्लाय केलं आर क्यूब झालं, आणि इथं आरने मल्टिप्लाय केलं काय झालं आर स्क्वेअर, आणि हा टी स्क्वेअर बाजूला घेतला, आणि मग रिलेशन तुम्हाला मिळालं आर क्यूब बाय टी स्क्वेअर. बट बाय केप्लर्स थर्ड लॉ, काल आपण केप्लर्स लॉ बघितलेला आहे. काय केप्लर्स थर्ड लॉ? तर period of revolution, square of period of revolution is directly proportional to the mean distance between the sun and the planet. असं काल आपण बघितलं होतं. थर्ड बघी नाही बघा, समजते का बघा. आपण केप्लर्स थर्ड लॉ काय पाहिला होता, मीन स्क्वेअर ऑफ द पिरियड ऑफ रिव्होल्यूशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द मीन डिस्टन्स, क्यूब ऑफ द मीन डिस्टन्स फ्रॉम द सन टू द प्लॅनेट. आणि ते इक्वेशन तुम्हाला आर टी स्क्वेअर डिवायडेड बाय आर क्यूब लिहिलं होतं इक्वल टू के. पण आपल्याकडे असताना आहे ते वर्क आर क्यूब आहे म्हणून याचं रेसिप्रोकल केलं बघा. आपल्याला इथं बघा ना, इथं आपल्याकडं आर क्यूब वर आहे म्हणून हा या याच्यामधला हा आर क्यूब मी काय करणार आहे वर घेणार, आणि टी स्क्वेअर म्हणजे हे याचं रेसिप्रोकल होणार, व्यस्त होणार, म्हणजे आर क्यूब बाय टी स्क्वेअर म्हणजे 1/k असं तयार झालं. मग ती व्हॅल्यू आता इथं पुट आउट करतो. एफ इक्वल टू 4m पाय स्क्वेअर बाय आर स्क्वेअर, आणि हा 1/k आपण लिहिला. कुणाच्या ठिकाणी 1/k लिहिला? आर क्यूब बाय टी स्क्वेअरच्या ठिकाणी 1/k लिहिला. आणि मग इथं तुम्हाला एफ इक्वल टू 4m पाय स्क्वेअर, हा के इथं घेतो आणि हा आर स्क्वेअर इथं घेतो, आणि हे तुमचा कॉन्स्टंट आहे लक्षात घ्या. हे 4 कॉन्स्टंट, एम कॉन्स्टंट, एम पाय कॉन्स्टंट, के कॉन्स्टंट, आणि हा कॉन्स्टंट निघून जातो, इक्वल साईन निघून जातं, आणि तिथं अल्फा चिन्ह येतं. काल होतं बघा युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटमध्ये आपण बघितलं होतं, तिथं अल्फा निघून गेला होता आणि तिथं जी आला होता. जी म्हणजे युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आला होता. पण इथं सुद्धा हा कॉन्स्टंट निघून जाणार, इक्वल निघून जाणार, आणि इथं अल्फा साईन येणार, येते का लक्षात? आणि ते अल्फा साईन इथं आलं, म्हणजेच एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द 1/r स्क्वेअर मीन्स इज प्रूव्ड. म्हणजे काय प्रूव्ह केलं आपण? दॅट सेंट्रिपिटल फोर्स is directly proportional to the square of distance of the planet from the sun which is responsible for the circular motion. म्हणजे जो फोर्स त्या प्लॅनेटला सर्क्युलर मोशनमध्ये फिरण्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे अशा प्रकारच्या फोर्स हा त्या रेडियसच्या स्क्वेअरच्या इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे, हे आपण इथं प्रूव्ह केलं. अतिशय महत्त्वाचा 2 मार्कासाठी विचारला, 2 किंवा 3 मार्क्सला विचारला जाणारा क्वेश्चन इथं तुम्ही लक्षात ठेवा. लिहून काढायचा, सगळा व्यवस्थित तयार करून ठेवायचा, काहीही अवघड नाही. त्यात काय प्रॉब्लेम वाटला तर तुम्ही मला तो प्रश्न तुम्ही काय करायचा विचारायचा. त्यात एखादी स्टेप जर समजली नसेल तर मला तुम्ही कॉल करून विचारू शकता. येते का लक्षात? तर इथं दुसरी गोष्ट, आता काल आपण जे पाहिलं होतं की ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, काल काय पाहिलं होतं आपण? जी, बरोबर का? जीची व्हॅल्यू पाहिली होती. जी काय होता आपल्याकडं? जी काय होता? 6.673, ठीक आहे, 6.673 इंटू 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर, असं आपण जीची व्हॅल्यू काढली होती. मग आणि त्याच्यातून फॉर्म्युला सुद्धा लिहिला होता. जी इक्वल टू, फॉर्म्युला काय लिहिला होता आपण? एफ इक्वल टू m1 m2 डिव्हायडेड बाय, की नाही, डिव्हायडेड बाय काय होतं तुमच्याकडे? डिव्हायडेड बाय डी स्क्वेअर असं होतं. कालचं आठवते का बघा बरं? तो फॉर्म्युला आठवते तुम्हाला? हा, तर एफ इक्वल टूचा तो फॉर्म्युला तुम्हाला आठवत असेल. जर आठवत असेल तर तुमच्या लक्षात येते बघा मी काय सांगतोय ते. आता जर आपण एक मास, इफ 1 मास डबल्स, जर एक मास जर आपण डबल केलो, एक मास आपण काय केलो? डबल केलो, तर फोर्स सुद्धा डबल होतो. देन फोर्स
इज ऑल्सो डबल्स. लक्षात घ्या, हे अतिशय महत्वाचं फिल इन द ब्लँक साठी किंवा 1 मार्क्ससाठी विचारला जाणारा क्वेश्चन. म्हणजे जर मास जर एक आपण जर डबल केलं तर फोर्स सुद्धा डबल होणार आहे, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर मी असं म्हणेन, जर डिस्टन्सची व्हॅल्यू जर डबल केली, आणि एक महत्वाचा पॉइंट, इफ व्हॅल्यू ऑफ डी डबल्स, जर का व्हॅल्यू ऑफ डी डबल केली तर काय होईल, देन फोर्स बिकम्स 1/4. काय होणार आहे, 1/4. कारण डबल डीच्या ठिकाणी जर 2D केला तर 2Dचा स्क्वेअर काय झाला, 1/4D² झाला की नाही. म्हणजे D² तिथे राहिला, म्हणजे 1/4. म्हणजे फोर्स हा, म्हणजे लक्षात घ्या, जसं मी काय म्हणलं होतं, ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय म्हटला होता काल आपण, तो ग्रॅव्हिटेशनल जो काय युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल लॉ काय म्हटला होता, एव्हरी 2 ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स अट्रॅक्ट टू इच अदर. बरोबर का, एव्हरी 2 ऑब्जेक्ट्स इन द युनिव्हर्स अट्रॅक्ट टू द इच अदर असं म्हटलं होतं. बरोबर ना. मग अट्रॅक्ट करतात, मग त्याच्यातलं डिस्टन्स जर का वाढवलं तर फोर्स कमी होणार. इफ डिस्टन्स इन्क्रीजेस, बघा डबल्स केलं, मास डबल केला, फोर्स काय झाला, डबल झाला. हे घायल जागासाठी विचारतात, फिल इन द ब्लँक साठी विचारतात. आणि इफ अ डिस्टन्स इन्क्रीजेस द फोर्स डिक्रीजेस बाय 1/4. म्हणजे डिस्टन्स जर डबल केला तर फोर्स डिक्रीज होतो, 1/4 झाला, म्हणजे पूर्ण भागला याचा तर कमी झाला. म्हणजे जसं अंतर वाढत जाईल तसं फोर्स कमी होत जातो. लक्षात घ्या, जसं डिस्टन्स वाढत जाईल तसं फोर्स काय होईल, तर कमी होत जाईल. हे आपल्याला इथं सांगता येते. आलं का लक्षात. आता हे सांगितल्यानंतर आपल्याला पुढची गोष्ट अशी सांगता येईल की हा जो काय फोर्स आहे तो फोर्स जरी स्मॉलर दॅन ऑल फोर्स, दॅट ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज वीकर दॅन ऑल फोर्सेस दॅट प्रेझेंट इन द युनिव्हर्स. युनिव्हर्समध्ये जे फोर्सेस प्रेझेंट आहेत, बघा हे वाक्य मी सांगतोय लक्षात ठेवा. तर जे फोर्स युनिव्हर्समध्ये प्रेझेंट आहेत ना, त्या फोर्सपेक्षा ग्रॅव्हिटेशनल फोर्स फारच कमी आहे, फार छोटा आहे, वीकर आहे. तरी सुद्धा सर्व युनिव्हर्सचं काय करते, तर सर्व फ्युचर आणि युनिव्हर्स कंट्रोल करण्याची ताकद मात्र त्याच्यामध्ये आहे, हे आपल्याला सांगता येईल. समजलं. आणि मग म्हणून म्हटलं की बट इट कंट्रोल्स द युनिव्हर्स अँड डिसाइड द फ्युचर. दिस इज पॉसिबल. हे कशामुळे पॉसिबल होते, जरी जीची व्हॅल्यू किंवा ग्रॅव्हिटेशनल फोर्सची व्हॅल्यू जरी कमी असली तरी सुद्धा हे कशामुळे पॉसिबल होते, तर बिकॉज ऑफ द ह्यूज मासेस ऑफ द प्लॅनेट. प्लॅनेटचे मासेस फार मोठे आहेत. प्लॅनेट, स्टार्स अँड अदर कॉन्स्टिट्युएंट्स इन द युनिव्हर्स जे असतात, युनिव्हर्समध्ये असणारे तारे, तारका किंवा जे प्लॅनेट आहेत यांचे मोठमोठाले जे मासेस आहेत, त्यामुळं जरी हे वीकर असलं तरी सुद्धा त्यांच्या ह्या मासमुळे हे सर्व व्यवस्थित असते. दुसरी गोष्ट आता तुम्हाला इथं डिस्कस करायची, आज आपण हा पॉइंट तुमच्या लक्षात आला असेल. आता आपल्याला डिस्कस करायचं आहे अर्थ ग्रॅव्हिटेशनल एक्सलरेशन. आता एक्सलरेशन हा वर्ड जो आहे तो पहिला आपण स्टडी करूया. अर्थ ग्रॅव्हिटेशनल एक्सलरेशन हे काय असतं. आता एक्सलरेशन, व्हॉट इज एक्सलरेशन, रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. वेळेच्या संदर्भात, म्हणजे वेळ वाढत जाते, मग त्याला वेळेच्या संदर्भात म्हणतं. विथ रिस्पेक्ट टू टाइम, वेळेच्या संदर्भात व्हेलॉसिटीमध्ये झालेला जो बदल आहे, लक्षात घ्या, वेळेच्या संदर्भात व्हेलॉसिटीमध्ये झालेला जो बदल आहे त्याला आपण काय म्हणतोय, एक्सलरेशन असं म्हणतोय. त्याला काय म्हणतोय, एक्सलरेशन. म्हणजे समजा उदाहरणार्थ आपण जेव्हा एखाद्या युनिफॉर्म मोशन एखादी गाडी चालली असेल आणि मध्येच जर का ती म्हणजे युनिफॉर्म मोशन चालली असेल किंवा सुरुवातीला स्थिर अवस्थेतून ती गाडी चालली असेल,
तर हळूहळू तिचा वेग वाढतोय म्हणजे तिचं ॲक्सलरेशन म्हणजे ते वेगातील बदल होतोय. इनिशियल व्हेलॉसिटी आणि फायनल व्हेलॉसिटी याच्यातला जो बदल आहे त्याला ॲक्सलरेशन म्हणतात. म्हणजे ॲक्सलरेशन डेफिनेशन काय म्हणता येईल तुम्हाला? रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी इज कॉल्ड ॲक्सलरेशन. ही आपली रेग्युलर डेफिनेशन आहे. रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी इज द ॲक्सलरेशन. पण आता असं मी म्हणेन की एव्हरी ऑब्जेक्ट द फोर्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झर्ट्स ऑन एव्हरी ऑब्जेक्ट्स. अर्थ exerts gravitational force on every object near it. त्याच्या जवळ असलेल्या प्रत्येक वस्तूवर ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय होत असते तर एक्झर्ट्स होत असते. ड्यू टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स चेंज इन व्हेलॉसिटी. ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स चेंज इन व्हेलॉसिटी. बघा आता कशात चेंज होतो हेही समजून सांगतो. चेंज इन व्हेलॉसिटी. समजा एखादी वस्तू तुम्ही हातात धरलेली आहे, उंचावर आहे, तुम्ही उंचावर अशा हातात धरलेली आहे. हातात धरले असताना तिचा व्हेलॉसिटी काय असणार आहे? 0 असणार आहे. बरोबर का? वस्तू हातात तुमच्या आहे म्हणजे की वस्तू तिचा वेग काय असणार आहे? 0 असणार आहे. तुम्ही सोडली तेव्हा तिचा वेग हळूहळू वेग जो आहे तो सुरुवातीला कमी असणार. हळूहळू तिचा वेग वाढत जाणार आणि जेव्हा ती जमिनीवर पडेल तेव्हा मॅक्झिमम तिचा वेग असेल. त्याची व्हेलॉसिटी काय असणार आहे? मॅक्झिमम. मग अर्थ एक्झस्ट म्हणजे त्याच्यावर कार्य करणे. अर्थ एक्झर्ट्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन एव्हरी ऑब्जेक्ट नियर इट ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स चेंज इन व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी मध्ये चेंज होतोय. चेंज इन व्हेलॉसिटी ऑकर्स इन बॉडी. म्हणजे बॉडीमध्ये व्हेलॉसिटी मध्ये काय होतोय? चेंज ऑकर्स होते. when it throws upward or it comes downwards is called gravitational acceleration. It is denoted by small g आणि ते आपण 9.8 ठरतो नेहमी घेत असतो. लक्षात घ्या जेव्हा एखादी वस्तू आपण वर फेकली तरी सुरुवातीला वेग मॅक्झिमम असेल. वर जशी जाईल तसं तिचा वेग कमी होईल. म्हणजे चेंज इन व्हेलॉसिटी झाली. चेंज इन व्हेलॉसिटी काय? पण ही चेंज इन व्हेलॉसिटी कशामुळे झाली? तर ड्यू टू ग्रॅव्हिटेशन. दगड जेव्हा तुम्ही फेकला वर तेव्हा सुरुवातीला वेग जास्त असेल. हळूहळू त्याचा वेग कमी होतो. एका ठिकाणी त्याचा वेग 0 होते ती खाली पुन्हा यायला सुरुवात होते. मग हा जो वेगातील बदल जो आहे तो ड्यू टू ग्रॅव्हिटेशन आणि सो दॅट इज कॉल्ड ग्रॅव्हिटेशनल ॲक्शन. तो जो काय ग्रॅव्हिटेशनमुळे जो काय चेंज आहे वेगातला त्याला आपण ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन असं म्हटलं. असा आज आपल्याला ह्या 2 गोष्टी इथं समजल्या. एवढ्या लक्षात ठेवा. राहिलेला भाग नेक्स्ट लेक्चरला आपण पाहू.